गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजचा आपला मोटिवेशनल थॉट आहे धैर्य, विश्वास, सर्वसाधारण. वन लाईनर आहे. माणसामध्ये धैर्य आणि विश्वास किती महत्त्वाचं आहे ते सर्वांना म्हणजे ज्ञात आहे. त्यासाठी मी एक छोट्याशा गावातल्या एका मुलाची एक शॉर्ट स्टोरी सांगतो. तो की सर्वसाधारण परिस्थितीतला जे की पुढे जाण्याचं स्वप्न बघतो, काहीतरी शिकू, काहीतरी करू अशी त्याची इच्छाशक्ती असते. कोणतेही सोर्सेस, कोणतेही क्लासेस नसताना तो शाळा शिकत असतो. पूर्ण मराठी मीडियमचा विद्यार्थी शाळा शिकत असतो. त्याला विविध प्रकारच्या प्रॉब्लेम, अडथळे येत असतात. ठोकरा खात असतो, पुढे जात असतो, शिकत असतो. असं करत असताना फायनान्शियली बॅकग्राऊंड सर्वसाधारण, पूर्ण परिवार सर्वसाधारण परिस्थितीतला, घरचे आई वडील पण सर्वसाधारण परिस्थितीतले, सर्वसाधारण शिक्षण, असं करत असताना तो 9च्या वर्गापर्यंत जातो. अथक परिश्रम, मेहनत, संघर्ष असं करत तो प्रथम क्रमांक मिळवतो आणि 85% मिळवतो तो पोरगा. बरोबर. घरच्यांना सर्वांना आनंद होतो. असं करत 10वीचा वर्ग येतो. 10वीचा वर्ग म्हणजे सर्व आई वडिलांना सर्वांना माहितीच आहे की तो एक टर्निंग पॉईंट ठरतो. सर्व मुलावर जे मुलीवर जे प्रेशर असतं ते खूप म्हणजे एकदम स्ट्रॉंग प्रेशर असतं. बाहेरचं तर असतं, परिवारातलं पण असतं, कारण मग हाच काहीतरी ठरणार आहे हा पॉईंट असतो. वर्गात परिश्रम करत असतो. अशाच काळात त्याला एक शिक्षक भेटतात. ते शिक्षक म्हणजे ते गावातली शाळा असल्यामुळे ते शिक्षक त्याला म्हणतात की हे गावातली शाळा आहे, याचं बोर्ड आहे तालुकास्तरीय. बरोबर. पण ते सर एवढं टोचून बोलत असतात तर विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवण्यासाठी की त्या सरांची एक म्हणजे टेक्निक असते बोलायची प्रत्येक शिक्षकाची. ते शिक्षक असे म्हणत असतात की विद्यार्थी असतात 50-60च्या वर्गामध्ये, की तुमची म्हणजे त्यांच्या भाषेत सांगतो की तुमची लायकी नाही आहे तालुकास्तरीय विद्यार्थ्यांसारखे पर्सेंटेज मिळवण्याची. तुम्ही गावातच राहणार, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. ह्या पद्धतीने एवढा टोचीव पद्धतीचा असा एक प्रकारचा बाण त्याच्या एका शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना मारला असतो. त्यातलाच तो एक विद्यार्थी असतो, त्याला तो बाण लागलेला असतो. एकदम प्रॉपर रेग्युलर काम करत असतो, व्यवस्थितरित्या अभ्यास करत असतो, खेळत असतो. असं नाही की फक्त अभ्यास करत असतो. शनिवार रविवार त्याचा पॅटर्न असतो फक्त क्रिकेट, नुसतं क्रिकेट. आजूबाजूचे म्हणतात हा पोरगा काहीच करू शकत नाही, हा शिकू शकत नाही, हा गावातच राहणार, हा पुढे जाणारच नाही. बरोबर. सगळे घरच्यांना रिपोर्टिंग जाते, त्याच्या घरच्यांना रिपोर्टिंग जाते की तुमचं पोरगं काय करते, शनिवार रविवार क्रिकेट, बॅट, आजूबाजूला 3-4 पोरं, चालला बाहेर टुर्नामेंट खेळायला. ही सगळी घरच्यांना रिपोर्टिंग येत असते. बरोबर. अशी रिपोर्टिंग येत असते. घरचे म्हणतात तो करतोय, त्याला करू द्या, तो त्याच्या पद्धतीने करतो, असंच त्याला सांगायला जातं. बरोबर. असंच करत बोर्डाची परीक्षा जवळ येते. त्याचा अभ्यास चालू असतो, खेळत असतो. त्याचा एक टार्गेट असतो की बा खेळायचं, कुदायचं, अभ्यास पण करायचं. असंच करत 10वीचा एक्झामचा टाइम येतो. बरोबर. एक्झामचा टाइम येतो, त्याचा प्रॉपररित्या अभ्यास वगैरे चालू असतो. करत सगळे पेपर तो पार करतो. बरोबर. पार करतो आणि येतो त्याचा शेवटचा फायनल टप्पा म्हणजे रिझल्टचा टाइम जेव्हा येतो तेव्हा समोर असे 100 विद्यार्थी उभे असतात. जेव्हा रिझल्टचा दिवस सांगतो त्या विद्यार्थ्याचा 100-150 पोरं समोर उभे, 5-10 शिक्षक समोर उभे. शिक्षक त्याला समोर बोलवतात, त्याची पाठ सोडतात आणि त्याला म्हणजे ते याच्या आधी एक सांगतो की अजून एक पॉईंट सरांनी एक टोचीव करणारा बाण मारलेला असतो त्याच वर्गात, 10वीच्या वर्गात 2015 तेव्हा एक बाण मारलेला असतं की त्यांनी सांगितलेलं असतं की आपल्या जे गावातल्या शाळेत आहे त्या शाळेत 90% आतापर्यंत कोणाला मिळाले नाही. आतापर्यंतची हिस्ट्री 85-88 हे मिळालेली. बरोबर. तेव्हा सरांनी सांगितलेलं असतं एक टोची अजून दुसरा बाण मारलेला असतो. काय मारलेला असतो माहिती का, की म्हणले की या म्हणजे 90% पाळा आणि असे दाखवत फिरा, असं प्रॉपर त्यांचं वर्डिंग सांगतोय. तुमची ते पहिलं एक सांगितलं आणि दुसरी त्यांचीच वर्डिंग सांगतोय मराठीचे शिक्षक की एवढे पर्सेंटेज पाडा आणि सगळ्यांना दाखवत फिरा. हा दुसरा बनवतो. रिझल्टच्या दिवशी तो समोर बोलवलं जातं, त्याच्या पाठीवरती त्या शिक्षकाची थाप पडते आणि सांगितलं जातं की याला 91.20% पडलेले आहे आणि तो विद्यार्थी हा त्या शाळेतल्या हिस्ट्रीतला पहिला विद्यार्थी राहतो. 2015 ते 2025 आतापर्यंत 10 वर्ष झाले. आतापर्यंत तो जो 90%चा आकडा आहे तो त्यांच्यासाठी मोटिवेशनल ठरलेला आहे. अजूनपर्यंत तिथं पोरं करतायत 85, 88, 87 पार करतायत. त्याच्यासाठी मोटिवेशनलच आहे. बरोबर. ते करतात ते. आणि अजून एक दुसरा पॉईंट सांगायचा झाला, आजही 10 वर्ष पूर्ण झालेले, आजही तो विद्यार्थी जेव्हा त्या
त्या शाळेत त्या गावात जातो. आजही त्या 100 पोरांपुढे त्याला उभं केलं जातं आणि तो सरांचा आशीर्वाद घेतो. आणि त्याला एकच वाक्य सांगितलं जातं सरांकडून की 2 शब्द बोल मुलांसाठी काहीतरी. तो विद्यार्थी दुसरा कोणी नाही, मीच सागर आहे. आतापर्यंत पण संघर्ष चालू आहे, असंच पुढे जात राहील.